नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छान छान एक छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत। तर आज आपले सगळे पदार्थ राखाडी शेडमध्ये असणार आहेत। तर आपण तो शेड मेंटेन ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। तर आज मी कोणकोणते पदार्थ करणार आहे आणि कसे पदार्थ करणार आहे हे सगळे डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुमच्यासोबतच मी ते सगळे पदार्थ करणार आहे। सो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर चला बघूया की मी काय काय ग्रे कलरचं करते। त्यासाठी आपण राईससाठी पाणी ठेवूया, कारण आपल्याला एक राईस करायचं आहे। आणि सगळे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही हळद किंवा मसाला, गरम मसाला हे कोणतेच मसाले वापरायचे नाही आहेत, कारण ते जर मसाले आपण वापरले तर ग्रे शेड पूर्ण निघून जाते, म्हणजे ग्रे शेड ती राहणार नाही। त्यामुळे आपण एकच मसाला आहे तो वापरणार आहोत आणि तो कोणता मसाला आहे तो सुद्धा तुम्हाला कळेल। तर इथे मी पाणी ठेवलंय राईससाठी आणि मी राईस ऑलरेडी 10 ते 15 मिनिटांसाठी छान भिजत ठेवला होता, म्हणजे तो त्याला जास्त गॅस पण लागणार नाही आणि लवकर व्यवस्थित तो फुलेल। तर ह्या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया एकदम। आपण त्याच्यामध्ये टाकले थोडंसं तेल, लवकर शिजेल तांदूळ त्यासाठी। त्यानंतर मी बाकीची पण काही तयारी करून ठेवलेली आहे, ती म्हणजे अशी की आपल्याला दुसरे मसाले तर वापरायचे नाही आहेत। तर मी ते अद्रक, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची अशी घेतलेली आहे। तर ही कशासाठी आपण वापरणार आहोत ते व्हिडिओमध्ये कळेल। फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि सगळ्या रेसिपी छान छान करणार आहे मी। तर त्या सगळ्या रेसिपी बघा, तुम्हाला नक्की आवडतील आणि वेगळं काहीतरी युनिक करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। तर आज आपण जी भाजी करणार आहोत ती सुद्धा इंटरेस्टिंग आहे, सगळ्यांच्या आवडीची आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये मसाले वेगळे वापरणार आहोत। तर आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत आणि त्याच्यामध्ये आपण कलर वेगळे टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण छान वांग व्यवस्थित भाजून घ्यायचे। नॉर्मल वांग्याची भाजी मी आधी सुद्धा सांगितले की नॉर्मल वांग्याची भाजी करताना जर आपण वांग बघतो किडलेलं आहे की नाही, तर वांग्याचं भरीत करताना सुद्धा वांग बघणं खूप गरजेचं आहे किडलंय की नाही। तर आपण ह्याला थोडंसं ऑइल लावून घेऊ आणि छानपैकी ते सुद्धा भाजत ठेवू। तर ट्राय करू आपण पूर्णपणे की आपले जे काय ग्रे कलरचे जे फूड आहे त्याचा कलर मेंटेन राहील। तर इथे मी असं छान त्याला तेल लावले आणि असे छान टोचे मारून घेते, म्हणजे वांग आपल्या लवकर शिजेल। त्यानंतर आपण मशरूम, मेन गोष्ट जी ग्रे कलर मेंटेन करण्यासाठी खूप गरजेची आहे, तर हा मशरूम आहे तो आधी आपण छान चिरून घेऊ आणि तो स्वच्छ धुवून घेऊ। तर सगळ्यात आधी मी स्वच्छ धुवून घेते तो आधी, कारण चिरल्यानंतर मग थोडंसं मऊ पडेल, म्हणून आधी स्वच्छ धुवून घेते। मस्तपैकी चिरून घेऊया आणि मशरूमचं आपल्याला असे जसे नॉर्मल आपण काप ठेवतो तसेच ठेवायचे, एकदम बारीक करायचं नाही, तर ते दिसणारच नाही। असे असे काप आपण ठेवणार आहोत। दिसतच नाहीये मी कुठे करते, तर हे असे। तर इथे छानपैकी मशरूम झाला होता चॉप करून, एकीकडे वांग भाजत ठेवलं होतं आणि पाण्याला उकळी आली होती, त्याच्यामुळे मी राईस त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि 10 मिनटामध्ये राईस तयार झाला, कारण भिजत ठेवल्यानंतर आपल्याला त्याला जास्त वेळ लागत नाही। एकीकडे वांग म्हणजे थोडंसं भाजायचं बाकी होतं। त्यानंतर एकीकडे मी चॉपिंग वगैरे करून ठेवलेली होती आणि मशरूमसुद्धा व्यवस्थित चॉप झाला होता। जेवढं काय मला चॉपिंग म्हणजे लागणार होती, जे काय गोष्टी त्या सगळ्या चॉप करून मी ठेवल्या होत्या, कारण आयत्या वेळी गडबड नको। त्यानंतर मी इथे घेतला दुसरा पदार्थ तयार करायला ओरिओपासून, पण माझा इथे पचकाच झाला।
तर तो पचका असा झाला की मी ओरिओपासून जो पदार्थ तयार करणार होती त्यासाठी मला जे बिस्किट हवं होतं ना त्याच्यामध्ये व्हाईट क्रीम पाहिजे होती. तर ह्याच्यामध्ये व्हाईट क्रीमवाला हा ओरिओ नव्हता, चॉकलेटवाला होता आय थिंक. तर तो व्हाईटवाला आहे ना त्याच्यामुळे एकदम परफेक्ट कलर आला असता, पण ठीक आहे, ह्यानी पण छान कलर आला, तुम्हाला दिसेलच पुढे. तर इथे मी ओरिओची जी बिस्किट आहेत ती थोड्याशा दुधामध्ये ग्राइंड करून घेतली. एकदम थोडंसं दूध टाकलं मी आधी त्याच्यामध्ये, थोडीशी त्याची पेस्ट छान वाटते. मग ती दुधात मिक्स केली ना की छान वाटतं ते. तर थोड्याशा दुधामध्ये ते मी ग्राइंड करून घेतलं. एकीकडे आपला राईस होत होता, एकीकडे वांगंसुद्धा भाजलं जात होतं. आणि मग मी मस्तपैकी ओरिओच्या बिस्किटची अशी छान शेक तयार केला, थोडासा दुधामध्ये केला आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पुन्हा दूध टाकलं. तर ते जे भांडं आहे त्यालासुद्धा पूर्ण बिस्किटची जी क्रीम आहे ती लागलीच होती, म्हणून मग मी त्याच्यातच दूध टाकलं, ते छान मिक्स केलं आणि ग्लासमध्ये तेच दूध मी टाकलं आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं. पण व्हाईट कलरवाला असतं तर त्याने अजून छान कलर आला असता. पण एनिवेज त्यानंतर इथे राईस तयार झाला होता आणि मस्त खुला राईस तयार झाला होता. वांगंसुद्धा भाजलं होतं, थंड करण्यासाठी मी ठेवून दिलं होतं. राईस झाल्यानंतर तो मी गाळणीमध्ये असा हे करून घेतला आणि फॅन खाली ठेवला, त्याच्यामुळे तो अजून छान सुटसुटीत झाला. त्यानंतर मशरूमवरती मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं. गोंधळ झाल्यानंतर सगळं ते कॉर्नफ्लॉवर उडालं तिथे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं, ते मिक्स केलं छानपैकी. आणि ते ह्याच्यापासून जी मी आज रेसिपी केली आहे ना ती तर तुम्ही नक्की कधीतरी ट्राय करा, खूपच मस्त लागत होती. तर इथे मी ठेवला नॉनस्टिक तवा, त्याच्यामध्ये टाकलं 2 चमचे तेल, आय थिंक 1च चमचा तेल टाकलं. 1 चमचा तेल टाकल्यानंतर हे जे मी मशरूम आहेत हे मस्तपैकी त्याच्यावरती शालो फ्राय करून घेणार होती. आणि मस्तच झालं होते ते शालो फ्राय, पण नुसते छान लागत होते. इथे वांगं थंड झालं होतं आणि एकीकडे मी हा काळी मिरी पावडरचा जो मसाला आहे तो करायला घेतला, कारण ग्रे बोलल्यावरती आपण दुसरे कोणतेच मसाले वापरू शकत नव्हतो. त्याच्यामुळे तो असा एकमेव मसाला होता की तोच आपण वापरू शकत होतो. त्याच्यामुळे मी काळी मिरी पावडर करून घेतली फ्रेश. वांगं थंड झाल्यानंतर छानपैकी वांग्याचं वरचं कवर काढलं. वांगं मस्तपैकी भाजलं गेलं होतं. आणि ऑफकोर्स आता तुम्हाला कळलंच असेल की मी आज वांग्यापासून काय करणार होते, कारण वांग्याचं भरीतच करणार होती. कारण वांगं भाजल्यानंतर आपण दुसरं काय करू शकतो. एकीकडे मशरूम छान शालो फ्राय झाले होते, वांगंसुद्धा छान स्मॅश करून झालं होतं. पण आता वांग्याचं भरीत म्हटल्यावरती ऑफकोर्स मसाले तर आले, विदाऊट मसाला वांग्याचं भरीत कसं छान लागणार, पण छान लागत होतं ते कसं तुम्हाला आता कळेलच. एकीकडे पाणी ठेवलं मी, कारण पाणी कशासाठी ठेवलं हे तुम्हाला कळेल. आणि ॲक्च्युली ती गोष्ट मला सगळ्यात आधी करायची होती, पण माझ्या लक्षात नाही आली, त्याच्यामुळे ती एंडिंगला केली. इकडे थोड्याशा तेलामध्ये मी मिरची टाकली, लसूण टाकला आणि छान तेलामध्ये तो मी परतून घेतला. मिरची थोडीशी मोठी चिरली, छान तेलामध्ये ती परतून घेतली. आणि थोडासा लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकला कांदा, कारण भरीत म्हटल्यावरती कांदा तर आलाच. तर मी कांदासुद्धा लालसर होईपर्यंत छान परतून घेतला. आणि मला थोडासा डाऊट होता की आपण ह्याच्यात मसाले तर वापरत नाही आहेत तर कसं होईल वांग्याचं भरीत, पण ट्रस्ट मी वांग्याचं भरीत खूप छान झालं होतं. त्याच्यामध्ये मी थोडीशी काळी मिरी पावडरसुद्धा टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं. छान कांदा जो आहे तो व्यवस्थित शिजवून घेतला, म्हणजे छान परतून घेतला. आणि मग त्याच्यामध्ये टाकलं हे स्मॅश केलेलं वांगं. आणि इतका मस्त लागत होतं ना हे वांग्याचं भरीत. मी पहिल्यांदा ट्राय केलं, पण तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट लागत होती. हिरवी मिरचीचा छान फ्लेवर वांग्याच्या भरीतमध्ये लागत होता. त्याच्यामुळे ही छान रेसिपी माझी सक्सेसफुल झाली होती. वांग्याचं भरीत मी एका बाजूला ठेवलं, कारण त्याला काही जास्त वेळ लागणार नव्हता. पाणी छान उकळलेलं होतं, त्याच्यामध्ये मी टाकलं पीठ आणि पीठ टाकल्यानंतर ते पीठ मी पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलं. आधीसुद्धा मी तुम्हाला तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी दाखवलेली आहे आणि ही पद्धत मला सगळ्यात बेस्ट वाटते. म्हणजे ज्यांना अजिबात भाकरी जमत नाही आहे ना त्यांनी ही पद्धत वापरा. खरंच सांगते, भाकरी अजिबात म्हणजे खराब होणार नाही किंवा फ्लॉप जाणार नाही तुमची ती रेसिपी. कारण असं पीठ उकडून घेतल्यामुळे आणि छान मळून घेतल्यामुळे 100% आपली भाकरी व्यवस्थितच होते. त्याच्यामुळे मी आधीपासून अशीच मेथड प्रेफर करते आणि अशी भाकरी मऊसुद्धा राहते. तर इथे मी छान ते सगळं पीठ काढून घेतलं आणि ज्या भांड्यामध्ये आपण पीठ उकडून घेतलं ना त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलं, म्हणजे ते
भांडंसुद्धा व्यवस्थित घासायला जास्त टेन्शन नाही येत. तर जेवढं गरम पीठ असतं ना मळून तेवढं पीठ छान मळलं जातं आणि मग ती भाकरीसुद्धा खूप मऊ आणि मस्त होते. तर इथे छान मी ते पीठ मळून घेतलं आणि ही ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल की ही बाजरीची भाकरी आहे. तर बाजरी मी ह्यासाठी आज घेतली कारण बाजरीची शेड थोडी ग्रेमध्ये असते, म्हणजे त्याचा कलर ग्रेमध्ये असतो थोडासा, म्हणून मी आज बाजरीची भाकरी करणार होती. तर इथे पीठ मळून झालं होतं आणि त्याच्यावरती झाकण ठेवलं. वांग्याचं भरीतसुद्धा रेडी झालं होतं. तर दुसरा पदार्थ करायला घेतला आणि हा पदार्थ मला खूप आवडला. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर इथे मी मस्तपैकी तवा ठेवला, तव्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि ही अशी कोणती रेसिपी करायची असेल ना तर मी हा जो लोखंडी तवा आहे तोच प्रेफर करते, कारण त्याच्यावरती छान होतो तो पदार्थ. थोडीशी एकदम बारीक चिरलेली मिरची मी तेलामध्ये टाकून घेतली. ती छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण मस्तपैकी परतून घेतला. ह्या तिघांचं कॉम्बिनेशनचा फ्लेवर खूपच भारी असतो, मला तरी खूप पर्सनली आवडतो. तर इथे छानपैकी ते तेलामध्ये मी परतून घेतलं. ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले जे मशरूम आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेतले. ते सुद्धा मिक्स करून घेतले मी एकत्र आणि ते मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती टाकला मी राईस. तर आज आपण करणार होतो मस्तपैकी मशरूम फ्राईड राईस आणि खूपच छान झाला होता. म्हणजे मला तरी काय, म्हणजे त्यांनासुद्धा खूप आवडला. थोडीशी ब्लॅक पेपर पावडर त्याच्यामध्ये टाकली आणि सोया सॉससुद्धा थोडासा टाकला, विनेगरसुद्धा त्याच्यामध्ये मी थोडंसं मिक्स केलं आणि छानपैकी तो गरमागरम मशरूम फ्राईड राईस तयार झाला होता. आणि मी थोडासाच केला, आम्हाला खूप आवडला पण मी थोडासाच केला कारण ऑलरेडी अजूनसुद्धा रेसिपी होत्या. तर इथे मस्तपैकी सगळं त्याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून झाल्यानंतर तो मस्त मिक्स केला आणि त्याला काही जास्त वेळ लागणार नव्हता कारण सगळ्या गोष्टी शिजलेल्याच होत्या. मशरूम ऑलरेडी आपण शॅलो फ्राय केलं होतं, त्यानंतर राईससुद्धा आपण ऑलरेडी तयार केलेलाच होता. तर इथे मस्तपैकी मशरूम फ्राईड राईस तयार झाला होता, तुम्ही बघू शकता. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसा झाला होता. जर कधी असं वेगळं खायची इच्छा झाली आणि बाहेरचं नको वाटत असेल ना तर असा राईस तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर मी ठेवलं तवा आणि म्हणजे एक तवा बिझी होता त्याच्यामुळे मी दुसरा तवा ठेवल्यानंतर मी इथे घेतली भाकरी करायला आणि 2च भाकरी झाल्या आय थिंक, त्याच्यामध्ये 2 की 3च झाल्या. तर इथे मस्तपैकी पीठ पण छान मळून झालं होतं त्याच्यामुळे भाकरीचा प्रश्नच नाही. तर इथे भाकरी मी मस्तपैकी थापून घेतली आणि मग भाकरी पण आपली रेडी झाली होती. तर इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे पॅनवर नॉनस्टिक तव्यावरती मी पहिल्यांदाच भाकरी हे केली पण चांगली होते, काय असं हे नाही होत. पण नॉर्मल तव्यावरती आपल्याला सवय असते त्याच्यामुळे असं थोडंसं वेगळं वाटतं. तर इथे मस्तपैकी भाकरी तयार होत होती आणि आजचे असे सगळे छान ग्रे शेडमधले पदार्थ होते. तर तुम्हाला मी सगळे दाखवतेच की आपण मस्त कोणकोणते पदार्थ केले होते आज. ऑलरेडी माझ्या मनात होतं की आपण मशरूमची भाजी करावी, पण मशरूमची भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन चांगलं नसतं वाटलं, सो म्हणून मी भाकरी आणि हे वांग्याचं भरीत असं कॉम्बिनेशन ठेवलं. तर आज आपल्याकडे होती बाजरीची भाकरी, त्यानंतर होतं वांग्याचं भरीत, त्यानंतर आपल्याकडे होता मस्तपैकी मशरूम फ्राईड राईस आणि मशरूम फ्राईड राईस सोया सॉससोबत खूप छान लागतो. त्यानंतर होतं आपल्याकडे ओरिओचा मिल्कशेक. तर असं छान छान ग्रे कलरच्या शेडमधल्या आज आपण रेसिपी करून आजचा दिवस सेलिब्रेट केला होता. तर आजचे तुम्हाला पदार्थ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा.